आता पाहूयात पुणे जिल्ह्यातील टॉप 9 बातम्या। पुण्यातील 21 मतदारसंघातील 303 उमेदवारांना खर्च सादर करण्याच्या सूचना। 23 डिसेंबर पर्यंत निवडणूक खर्चाचा तपशील निवडणूक शाखेकडे जमा करावा लागणार। तफावत आढळल्यास खुलासा द्यावा लागणार। पुणे जिल्ह्यातील मतदान यंत्र पुढील 45 दिवसांसाठी सील। एखाद्या उमेदवाराने निकालावर आक्षेप घेतल्यास पडताळणी होणार। मतदान यंत्रांसह कंट्रोल युनिट व्हीव्हीपॅट गोदामात सील। पुण्यात घरांच्या किमती गगनाला भिडल्यात। पुण्यात घरांची सरासरी किंमत 85 लाखांवर। पुणे पालिकेच्या सूचनेनंतरही बेकायदा फलकांमुळे शहर विद्रूप। प्रशासनाकडून कारवाईचा देखावा। सांगाडे धोकादायक झाल्याने अपघाताची भीती। पुणे विमानतळ सेवा गुणवत्ता निर्देशांकात 74व्या स्थानी। पुणे विमानतळावरील प्रवासी सुविधांच्या दर्जात चढ-उतार सुरूच। कार्तिकी एकादशी आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी पीएमपीएमएलच्या 219 अतिरिक्त बस। 29 नोव्हेंबर पर्यंत नियमित 114 बस आणि अतिरिक्त बस अशा एकूण 343 बस धावणार। पुण्याच्या राजगुरुनगरमधील शाळेत कार्तिकी एकादशी निमित्ताने चिमुकल्यांकडून पायी दिंडी। चिमुकल्यांकडून विठ्ठल रुक्मिणी आणि संतांच्या वेशभूषा। पुणे शहर आणि परिसरात थंडीचा जोर वाढला। मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची संख्या वाढली। येत्या काही दिवसात थंडीचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज। पुण्यातील कल्याणी नगर पोर्शे कार अपघात प्रकरण। रक्ताचे नमुने बदलून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी निश्चित करण्यासाठी सरकार पक्षाकडून अर्ज। 9 आरोपींवर आरोप।